महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। निमित्तानं याच्यामध्ये आपण तर म्हणसान की हॉस्पिटल अगोदर होतं, पण हे हॉस्पिटल 60 कॉटचं होतं आणि इथली जी नंबर ऑफ डिलिव्हरी पेशंट असतील, इथं जे बाकीचे जे काही सुविधा आहेत, आपण त्यांना गर्भपिशव्याचे ऑपरेशन असतील, ह्या सगळ्या सुविधा इथं भेटल्या पाहिजे यासाठी मागच्या 4-4.5 वर्षापासून प्रयत्नशील होतो। आपलं हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि तालुक्याच्या ठिकाणावर सुद्धा आपल्याला सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे। पण आत्ताच आमचे टेहरे सर असतील, दहीफळे मॅडम असतील, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आपल्या इथं काय काय उपलब्ध आहे। ग्राउंड फ्लोअरला आपण या हॉस्पिटलच्या माध्यमातून सोनोग्राफी सेंटर करतोय, मेडिकल स्टोअर असेल, किचन असेल, ब्लड स्टोरेज असेल, कॅज्युअलिटी वार्ड असेल, ओपीडी रजिस्ट्रेशन त्या बाबतीमध्ये वेगळं केलेलं आहे, डेंटल ओपीडी त्याच्यामध्ये असेल, फर्स्ट फ्लोअरला फिमेल वार्ड असेल, सर्जिकल फिमेल वार्ड असेल, लेबर रूम असेल, मेडिकल ओपीडी असेल, सेकंड फ्लोअरला मेल वार्ड असेल, सर्जिकल मेल वार्ड असेल, डेड स्टॉक असेल, ऑपरेशन थिएटर, डॉक्टर रूम्स, वेटिंग, सगळ्या गोष्टी असतील। आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा डॉक्टर काळे जवळेकर साहेब, तिथं आपण कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला अडचण जात होती त्यावेळेस 50 कॉटचं हॉस्पिटल केलं। हे आपण एक भांडारगृह म्हणून केलेलं आहे उजव्या साईडचं, जवळपास याच्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करण्याचं काम केले आणि सभागृहामध्ये सातत्यानं मांडत गेलो आपण की आम्हाला इथं जे वुमन्स हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आम्हाला अपग्रेडेशन पाहिजे, आम्हाला 40 कॉटचं हॉस्पिटल केलं पाहिजे आणि त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या मागच्या बजेटमध्ये आपल्याला या संदर्भामध्ये तिथं निधी सुद्धा उपलब्ध होण्याचं काम झालेलं आहे। पण हे सगळं उपलब्ध झालं, पण आपण बघत असताना की इथली जी काय डायलिसिस सेंटरच्या बाबतीमध्ये आपण मागच्या काळामध्ये झटलेले आहेत, डायलिसिस सेंटर इथं झालं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केलेत, त्याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा करणं हे गंगाधर काळे साहेबाचं आणि आपले CS दोघांचंही काम आहे की लवकरात लवकर तिथं डायलिसिस सेंटर आपल्या इथं सुरू झालं पाहिजे। दुसरं मेडिसिन अवेलेबिलिटी, आज आपण हॉस्पिटल एवढे मोठे बांधायलो, तिथं 50 कॉटचं हॉस्पिटल बांधलं, गव्हर्नमेंटचा पैसा गेला, आता इथं आपण 50 कॉटचं हॉस्पिटल व्हायला आपलं, इथं गव्हर्नमेंटचे पैसे जाणार, मग त्या दृष्टीनं सुविधाही तशा भेटल्या पाहिजे ना। मग या दृष्टीनं आम्ही रात्री 2-2 वाजता 3-3 वाजता डॉक्टरला फोन लावतो, त्रास देतो। कुलदीप सर हसू नका, तुम्ही हसून हसून खूप मोठे झालेत आता, आणि 2 वाजता 3 वाजता सातत्यानं आम्हाला फोन लावा लागते की गावातून निघाला की मागच्या 20 वर्षापूर्वी 2005ला मी एक रुग्णवाहिका घेतली होती, तिथं लोकांना माहीत नसतं। त्यामुळे आता मी त्यावेळेस बाबुळगावचा सरपंच होतो, नंतर आता आमदार झालो, तरी सुद्धा रात्रभर मला फोन चालू असतात, भया ती ॲम्ब्युलन्स पाठवा, पेशंट आम्ही इथं रुग्णवाहिकेमध्ये आणलाय। पहिला फोन कधी येते माहिती आहे का, जेव्हा ते घरून निघायचं असते त्यांना रुग्णवाहिका पाठवा म्हणून, मग रुग्णवाहिका पाठवली की ते म्हणतात भया इथं पोहोचलो, इथं कोणीच नाही हो गेटवर। मग त्यासाठी आपला एक अटेंडन्स तिथं असला पाहिजे, ज्या डॉक्टरना सरळ सरळ रेफर करून द्यायची सवय लागलेली त्यांनी थोडंसं त्या रेफरच्या याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे। इथं आता पुढच्या काळामध्ये ICU झाल्यानंतर तर ही गोष्ट होणार नाही, पण आता त्याची जर काळजी घेतली, जर आपण नांदेडला रेफर केलं किंवा एखाद्या खाजगी हॉस्पिटलला गेले, तर इथं जे लोक आहेत आपल्या मतदारसंघामध्ये असतील, तालुक्यामध्ये असतील, ते शेतीवर अवलंबून असणारे लोक आहेत, शेतमजुरीवर अवलंबून असणारे लोक आहेत, हे सगळे आपल्या वुमन्स हॉस्पिटलला तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावर इथे येण्याचं काम करत असतात। प्रायव्हेट हॉस्पिटलला गेलं, डॉक्टर लगेच सीजर सांगतात, 20-20, 25-25 हजार रुपये त्यांना हॉस्पिटलमध्ये लागतात। मग जर आपल्या एवढ्या आपण गव्हर्नमेंटचे पैसे वापरायलो, एवढे आपले हॉस्पिटल व्हायलेत, एवढे आपण तिथं तज्ज्ञ डॉक्टर बोलवतोय, आणि हे सगळं असताना सुद्धा जर आपल्याला हे जर प्रायव्हेट हॉस्पिटलला जात असतील, त्यांना जर तिथं, कालच मला एक रात्री फोन आला परवा दिवशी की इथं आपल्या इथं इंजेक्शन्स उपलब्ध नव्हते ARVचे, ते आता डॉक्टर साहेबांनी आणण्याच्या बाबतीमध्ये सांगितलं। मेडिकल अवेलेबिलिटीच्या बाबतीमध्ये CSनं काळजी घेतली पाहिजे। डायलिसिस सेंटरसाठी तुम्ही आता त्याचा पाठपुरावा आम्ही खूप केला, आता तुम्ही करा। रेफरचे पेशंट जे नंबर ऑफ रेफर आहेत ते सुद्धा कमी झाले पाहिजे। रात्रीच्या वेळेस आपल्या डॉक्टरनं तिथं आपण त्या लोकांसोबत, जे लोक येतात त्यांच्यासोबतच्या येणाऱ्या लोकांसोबत आपलं जे हितगुज आहे ते व्यवस्थित साधलं पाहिजे। त्यांना जर आपण 2 मिनिटं प्रेमानं माहिती दिली, कारण ते परेशान असतात, आणि त्यांना जर आपण तिथं 2 मिनिटं माहिती दिली तर निश्चित त्याचा फायदा होत असतो, आणि आपण ही सगळी काळजी घेसाल ही मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो। काल आपल्या इथं जॉईन झाल्या दहीफळे मॅडम, आपण सुद्धा अंबेजोगाईवर आणि बीड जिल्ह्यावर जसं प्रेम केलं तसं आमच्याही जिल्ह्यावर प्रेम करा। आमचाही वसमत तालुका त्याच्यापेक्षा कुठेही कमी नाही, आणि आपण तिथल्या लोकांची सुविधा देण्याचं काम त्या बाबतीमध्ये करसान। बाकीचा या तालुक्यामध्ये त्रास कमी आहे, तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये किती लोकांचा त्रास आहे आम्हाला सगळं माहिती आहे। तिथल्या अधिकाऱ्याला, डॉक्टरला इथं खूप कमी प्रमाणात तिथं त्रास होत असते,
आणि आमचे रुग्ण कल्याण समितीवरले जे शिवराज कदम असतील, आमचा मुंजा गव्हाणे असेल, आमचा सुरेश भालेराव असतील, हे सगळे ॲक्टिव्हली काम करणारे लोक आहेत. तुम्हाला कधी ते कामाच्या बाबतीमध्ये आणि पेशंटच्या बाबतीमध्ये फक्त फोन लावतील, बाकीचा कोणताही त्रास तुम्हाला या बाबतीमध्ये होणार नाही. हे हॉस्पिटल हे ते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं झालं पाहिजे. या संदर्भात आमचे चित्रवाड साहेब आणि कॉन्ट्रॅक्टरचं आडनाव सांगा नाही, पाटील साहेब असतील आणि आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निसार भाई हे काळजी घेतील. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं हॉस्पिटल इथं होईल. लोकांना सुविधा त्या बाबतीमध्ये भेटेल. शेवटच्या माणसाला तिथून आलेल्या, कारण आपल्या इथं या वुमन्स हॉस्पिटलला सर औंढा तालुक्याचा पूर्ण लोड आहे, वसमत तालुक्याचा लोड आहे आणि आपल्या बाजूला असलेला पूर्णा तालुक्यातून सुद्धा जवळपास 20 ते 25 गावचे लोक डिलिव्हरीसाठी इथं येतात. कारण वसमतच्या मुली सगळ्या पुणे दिल्लीत येतात. पुणेला THO काळे साहेब होते, ते पूर्णा तालुक्यातल्या मुली वसमतमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त पेशंट तिथले इथे येत असतात. आणि याच्या ज्या हे आमचे जे डॉक्टर लोक आहेत याच्या बदल्या बी अशाच होतात, वसमत टू पूर्णा, पूर्णा टू वसमत. त्यामुळे ते लगेच म्हणतात नाही आपले डॉक्टर तिकडे येतात, सगळे इकडे येतात. त्यामुळं आपण या सगळ्या काळजी घेतल्या पाहिजे. या हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं. या हॉस्पिटल आणण्यासाठी सभागृहामध्ये मला जवळपास 5 वेळेस तिथं हे सगळे प्रश्न मांडावे लागले. आज अंबेजोगाईला मेडिकल कॉलेज आहे. जवळेकर साहेबांनी आता सांगितलं की आपल्या इथं सुद्धा मेडिकल कॉलेज झालं पाहिजे होतं. जे हिंगोलीचं मेडिकल कॉलेज आणलंय ते सुद्धा हसन मुश्रीफ साहेबाकडे आणि अजितदादा पवार साहेबाकडे भांडून आपणच आणलेलं आहे. मागच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी आपल्या वसमतला एवढी जागा अवेलेबल नव्हती आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलं पाहिजे म्हणून ते तिथे गेले. भविष्यामध्ये डॉक्टर साहेब तुमचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नासाठी 100 कॉटचं आपलं वुमन्स हॉस्पिटल व्हायले, 110 कॉटचं, उपजिल्हा रुग्णालयाचं 110चं झालेलं आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल हे सगळे मिळून आपले जवळपास 500 पर्यंत कॉट जातील आणि नंतर आपल्याला त्या नॉर्म्समध्ये आपण बसतो आणि आपलं मेडिकल कॉलेज सुद्धा नक्की तिथं होईल. पण माझं एक वेगळं स्वप्न आहे की 15 दिवस लोकांमागं आता या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताणतणाव असतील, आपलं फास्ट फूड असेल किंवा वेगवेगळ्या घटनेमुळं 15-20 लोकांमध्ये आता डायलिसिस सारखा आजार असेल किंवा मग म्हणजे त्यांना किडनीचा आजार असेल, पण सगळ्यात जास्त जर आता बघत असताना आपण तर कॅन्सर सारखा आजार आता फोपावत आहे. त्यामुळं माझं एक स्वप्न आहे की या लोकांना जे मुंबई पुण्याला जातात मी तिथं रोज त्यांना रेफर करतो. किमान डिग्री नसताना सुद्धा आम्ही 13-14 हजार ऑपरेशन करून आणण्याचं काम आतापर्यंत केले. हिस्टेटॉमी असतील, त्याच्यानंतर डोळ्याचे ऑपरेशन्स असतील, त्यानंतर पायाचे रॉड काढायचे असतील. आम्हाला डॉक्टर साहेब 12वी सायन्सला फिजिक्सच्या पेपरला मी पळून गेलतो, पण मला मेडिकलची डिग्री भेटण्याच्या पलीकडे ज्ञान प्राप्त झाले आणि हे डोळ्याचे ऑपरेशन, कॅथलॉग सगळे करण्याचं काम त्या माध्यमातून आपण केले. मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना गेल्यानंतर जे कॅन्सरचे पेशंट आहेत त्यांचा आम्हाला त्रास बघू वाटत नाही. आमच्या 2-2, 3-3 रूम आम्ही त्या कॅन्सरच्या पेशंटसाठी दिलेले आहेत. आम्ही तिथं आमदार निवासला थांबायचंच काम नाही. आणि त्यांना जी तिथं त्यांची जी गैरसोय होती त्यांना आपण टाटा मेमोरियल हॉस्पिटलला पाठवतो, त्यांना आपण कुठेतरी बार्शीला पाठवतो, त्यांना केमो घेण्यासाठी तिथं किमान 6 किलोमीटर नंतर आमदार निवासला वापस यावं लागते. ह्या सगळ्या सुविधा आपल्या इथं भेटण्यासाठी मला भविष्यामध्ये इथं आपल्याला कॅन्सर हॉस्पिटल करायचं आहे. त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहे आणि ते करायचं असेल तर मला मी मागच्या वेळेस लोकांनी निवडून दिलं, यावेळेस लोकांना निवडून देण्याचं काम सुद्धा आपण सगळ्यांना करावं ही सुद्धा तुमच्या सगळ्याकडून अपेक्षा बाळगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.